उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे मसाल्याच्या कमी साहित्यामध्ये छान तरीदार अशी चविष्ट मटकीची भाजी आणि तीही झटपट। यामध्ये आपण दुसरं काहीही घालणार नाही, फक्त मटकीपासून ही भाजी तयार करणार आहे। तर चला बघूया मसाला मटकीची रस्सा भाजी। तर यासाठी मी घेतलेली आहे 1 प्लेट मटकी। ही बघा स्टीलची जी प्लेट असते तेवढी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली। ही मटकी 2 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही मटकी झटपट होण्यासाठी कुकर मध्ये शिजवणार आहे। यासाठी एक असं भांडं घ्यायचं आहे की जे कुकर मध्ये बसेल असं पातेलं आपल्याला यासाठी घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं। खूप असा मोठा चमचा नाही, तर साधारण आकाराचा जो चमचा असतो तेवढं तेल यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर मीठ यासाठी अर्धा चमचा घालते, पाव चमचापेक्षा कमी हळद आणि त्यानंतर धुवून घेतलेली मटकी यामध्ये घालायची। आणि आता ही मटकी घातली की ही मटकी थोडी टॉस करून घ्यायची। पकडच्या साहाय्याने पातेलं पकडायचं आणि या पद्धतीने टॉस करायचं। आणि आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर हे बघा पाण्याला उकळी यायला लागली की हे जे आपण पातेलं घेतलेलं आहे हे कुकर मध्ये ठेवायचं आणि कुकरच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये कुकरची जी रिंग असते आतमधली ती ठेवून हे पातेलं यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर कुकरच्या 3 शिट्या काढून ही मटकी यामध्ये चांगली अशी शिजवून घ्यायची। तर आता ही मटकी शिजून होते तिथपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करताना थोडं तेल तव्यामध्ये गरम करून घ्यायचं। यानंतर यामध्ये काही सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे। सुकं खोबरं जरा जास्तीचं घ्यायचं आणि तेलावर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे, कलर बदलेपर्यंत। तर हे पहा, खोबरं असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे तेलामध्ये। हे खोबरं कांद्यातच घ्यायचं नाही, वेगळं असं काढून घ्यायचं, कारण याची वेगळी पेस्ट तयार करायची आहे। त्या तेलामध्ये शिल्लक असलेल्या तेलात 6-7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आल्याचे काप तेही भाजून घ्यायचे। वरचे वर भाजायचे, अगदी तेलात टाकल्याबरोबर लगेच काढायचे, जास्त परतवायचं नाहीये, लसूण फुलायला नको। आता हे जे तेल शिल्लक आहे यामध्ये 2 कांदे मध्यम आकाराचे भाजून घ्यायचे। कांदा भाजताना ब्राऊन कलरवर भाजायचा आहे, त्याचा कलर ब्राऊन झाला पाहिजे इतकंच भाजायचं। तर हा बघा कांद्याचा रंग बदललेला आहे। आपण तेवढंच तेल यामध्ये घातलं होतं जेवढं खोबरं भाजण्यासाठी घेतलं होतं तेवढं। अजून पुन्हा अगदी थोडं तेल घालून हा कांदा पुन्हा थोडा परतवून घ्यायचा। असा हा कांदा तयार झाला पाहिजे भाजून। आता याच कांद्यामध्ये थोडी कोथिंबीरही भाजून घ्यायची आहे। तर कोथिंबीर भाजताना कोथिंबीरीच्या ज्या काठ्या असतात त्या मी नेहमी मसाल्यामध्ये वापरत असते। जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल, पण नवीन असाल तर कोथिंबीरच्या काठ्यात फेकून न देता त्या नेहमी तुम्ही मसाल्यामध्ये वापरा, त्यामुळे त्यातील फायबरही मिळेल आणि विटामिन्सही, आणि भाजीला चवही चांगली येईल। तर आता हा कांदा आणि कोथिंबीर थोडी परतवून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा। आता हा मसाला वाटण्याची एक ट्रिकही सांगते। हे जे खोबरं आणि आलं लसूण परतवून घेतलं होतं ते आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की आल्याचे तुकडे, लसूणचे तुकडे आणि खोबऱ्याचे तुकडे तसेच राहून जातात आणि मग ते मसाल्यामध्ये किंवा भाजी झाल्यावर बरोबर लागत नाही रश्याच्या चवीमध्ये। मध्येच खाताना खोबऱ्याचा तुकडा किंवा आलं
दाताखाली आलं तर त्याची चव वेगळी लागायला लागते. त्यामुळे यासाठी ह्या ट्रिकने मसाला वाटा. यामध्ये अगदी थोडं पाणी घालून हे साहित्य अगोदर वाटून घ्यायचं चांगलं असं बारीक. यातील खोबरंही बारीक झालं पाहिजे आणि आलं लसूणही. तर हे बघा, या प्रकारे खोबरं आणि आलं लसूण चांगलं असं बारीक वाटून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दुसरा मसाला वाटायचा आहे. याच भांड्यामध्ये हे साहित्य न काढून घेता यामध्येच कांदा आणि कोथिंबीर जी भाजून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची. यानंतर 1 चमचा धनेपूड घालायची आणि पाव चमचा जिरेपूड किंवा अख्खं जिरं घातलं तरी चालेल, पण जिऱ्याचं प्रमाण कमी ठेवा. आणि आता यामध्ये थोडं पुन्हा पाणी घालून हा मसाला चांगला असा बारीक वाटून घ्यायचा आहे. पाणी भरपूर घालायचं नाही, पाणी प्रमाणामध्ये यामध्ये घालायचं. तर आता मसाला तर तयार करून झाला आहे. आता ही भाजी आपल्याला तयार करायची आहे. यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तेल थोडं जास्तीचं. तेल खूप गरम व्हायला नको. तेल अगदी थोडं गरम झालं की यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर यात टाका. लगेच परतवून घ्यायची आहे, कारण लाल मिरची पावडर आपण डायरेक्टली घातली आहे, ती करपून जायला नको. थोडी परतवून झाली की यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा. तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे. आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा. मसाला चांगला असा परतवून झाला की यामध्ये पाव चमचा गरम मसाला किंवा तुम्ही कुठला जो साठवणीतला मसाला जो वापरत असाल तो यामध्ये घाला. तोही तेलावर चांगला परतवून घ्यायचा. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. आता हा मसाला परतवत असताना यामध्ये मी अगदी थोडी कोथिंबीरची पाने हातानेच अशी तोडून यामध्ये घालते. यानंतर शिजवून घेतलेली मटकी. तर हे बघा, 2 ग्लास पाणी घातलेलं होतं. ते पाणी आपल्याला सूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे मटकीचं. आणि जर लहान मुलं असतील तर तुम्ही हे सूप त्यांनाही देऊ शकता. शिजवून घेतलेली मटकी घालायची आणि यातील थोडी मटकी साईडला ठेवायची, कारण आपल्याला तिला थोडी मॅश करायची आहे भाजीचा रस्सा दाट होण्यासाठी, कारण आपण यामध्ये बटाटा वगैरे काहीही घातलेलं नाही. आता ही जी मटकी आहे शिल्लक ठेवलेली थोडी, ती चमच्याने थोडी मॅश करून घ्यायची आणि तीही या रश्श्यामध्ये घालायची. यानंतर मिक्सरच्या भांड्याला मसाला चिकटलेला असतो ते मसाल्याचं पाणी यात घालायचं. भाजीचा रस्सा किती दाट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणि आता रश्श्याला चांगली उकळी काढून घ्यायची. रश्श्याला जेव्हा पहिली उकळी यायला लागते तेव्हा यामध्ये चवीनुसार मीठ घाला. आपण मटकी शिजवताना ऑलरेडी यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं. छान रश्श्याला उकळी आलेली आहे आणि तवंग ही 2च चमचे तेल आपण यामध्ये घातलेलं होतं. मटकीच्या रश्श्याला आलेली आहे, बघता येईल तुम्हाला, आणि रस्साही छान दाट झालेला आहे. तर अशी ही आपली साधी सोपी मसाल्याने बनलेली मटकीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला घ्या. खूप छान चव ह्या भाजीला येते. अगदी साधा मसाला असूनही